ट्रॉफी येईल याकडे आता लक्ष असणार आहे. क्वालिफायची मॅच मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. जय वेताळ बादशाह ग्रुप दुर्वा 11 सावले टीम. त्यानंतर विनंती करतो आरोही 11 वंजारपाडा टीमला की आपण देखील जास्तीचा वेळ खर्च न करता लगेचच चेंडूची पडताळणी केल्यानंतर बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. 3 षटकांचा सामना असणारे दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. तीन षटकांचा सामना असणार आहे याची नोंद घ्यायची. तदनंतर आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आमच्या सोबतीला ॲज अ स्कोरर म्हणून ज्यांची साथ लाभली तानाजी दादा मिनमिने यांचं देखील खरंच खूप खूप आभार. या स्पर्धेसाठी जर का पाहायला गेलं तर सर्वच हात मदतीसाठी धावून येत आहेत. खऱ्या अर्थानं याच हातांमुळे आजवर हे 16वं पर्व आपण पार पाडतोय. संपूर्ण अंजप गावाची टीम जर का पाहाल या क्रिकेटसाठी तर तब्बल 45 लोक समावेश आहेत. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. चेंडूची पडताळणी केली जाते. ॲज अ कॅप्टन अक्षय पाहू शकाल चेंडूची पडताळणी करत असताना. विनंती करतो जास्त वेळ लावू नका. लगेचच मैदानाच्या आतमध्ये बॅटर पाठवा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचतीये. हार्ड हिटर प्रतीक आणि त्याच्या सोबतीला आजच्या दिवसामध्ये ज्यानं आपल्या बॅटिंगची नजाकत दाखवली आहे तो कपिल पाहू शकाल. सलामीची जोडी. निर्णायक 18 चेंडूंचा खेळ पहिल्या डावामध्ये पाहायला मिळेल. नाणेफेकी जिंकल्यानंतर निवडली आहे वेताळ बादशाह ग्रुप दुर्वा 11 सावले टीमनं फिल्डिंग आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते आरोही 11 बंजारपाडा टीमला. क्वालिफायच्या मॅचला इथून केली जाईल सुरुवात. गौतम गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल कपिलसाठी खालवर टप्प्याचा पाहायला मिळतोय. अकुल टप्प्याचा चेंडू याबरोबर पाहायला मिळाला. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. आजच्या दिवसामध्ये खूप चांगली बॅटिंग आम्ही अनुभवतोय कपिलची देखील. नंतर मागील मॅचमध्ये खऱ्या अर्थानं खूप चांगली बॅटिंग आम्ही अनुभवली ती. दुसरा चेंडू यावेळेस खोलवर टप्प्याचा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथून माघारी यावं लागेल. धोक्याची ठरली आहे धाव. सलामीला गेलेला प्रतीक स्वस्तात माघारी परतत असताना पहिली गोल्डन विकेट दुर्वा 11 सावले टीमच्या खात्यात. बॅक टू द डगआउट प्रतीक. न्यू बॅटर ऋतिक येतात मैदानाच्या आतमध्ये. बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स गणेश दादा मोडक बऱ्याच काल आमच्या उजव्या साईडला खेळाडू कक्षामध्ये बसले होते परंतु आता सीमारेषा गाठली आहे. सातत्यानं सावले टीमला भरपूर मोठी साथ आणि भरपूर मोठा पाठिंबा असतो आणि आज देखील आपण पाहतोय पूर्ण दिवसामध्ये सोबतीला आहेत. पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय विकेट आली आहे. दुसऱ्या बॉलवरती विकेट आली आहे. तिसऱ्या बॉलवरती फटका दर्जेदार ऋतिकच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. एक टप्पाकारी चेंडू सीमारेषा पलीकडे येईल. चौकार.
4 धावा येतील अजयजी डायरे सरांकडून. उद्याच्या दिवसामध्ये तुम्ही त्यांचा आवाज ऐकणार आहात. या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. 4 धावा अर्जित झाल्या. यावेळेस चेंडू मिस लाईन पाहायला मिळतो. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावफलकावरती ॲड होईल. सुरुवात गौतमनं चांगली केली. पहिला डॉट, नंतर दुसऱ्या बॉलवरती गोल्डन विकेट, तिसऱ्या बॉलवरती आली चौकार, चौथा बॉल हाताला तणा आपण पाहतो व्हाईट बॉल पाहायला मिळाला. पुन्हा फेकी करावी लागेल. यावेळेस पुन्हा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. गौतमचा जर का विचार केला आजच्या दिवसामध्ये बरेचसे व्हाईट बॉल त्याने हाताळले, जास्तीच्या धावा खर्च केल्या, परंतु चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी टाकतोय. वाईट चेंडू जरी हाताळत असला तरी एका दोन विकेट मिळवून देतो आपल्या टीमला. भरणा तिथे कंप्लीट करत असताना पाहायला मिळतोय. टोटल जाऊन पोहोचतीये 6 वरती. डावकुरे आताचा फलंदाज नेट नंबर 3 वरती ऋतिक आपण पाहतोय. यावेळेस फटका जबरदस्त आहे जरूर, परंतु फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण तोपर्यंत फक्त एक सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टोटल थोडीशी पुढे सरसावत असताना 7 आकड्यावरती. पाचवा बॉल कपिलच्या बॅट मधून फटका. दर्जेदार नक्कीच, परंतु लांबी कमी. भरपूर उंचावरती उडाला होता. शांत केलं जाईल. आजच्या दिवसामध्ये जे वादळ घवघवत होतं ते वादळ या मॅच मध्ये मात्र शांत केलं गेलंय असं वाटलं होतं. भरपूर उंचावरती गेलं, लांबी देखील गाठील, परंतु अगदी सीमारेषा लगत चांगली जेल पाहायला मिळतीये. हादरा लागला जाईल. प्रतीक माघारी आल्यानंतर कपिल देखील इथून जेलबादच्या स्वरूपात माघारी येतोय. धन्यवाद डीजे मास्टर. मोठी जखम दिली गेली आहे आरोही 11 वंजारपाडा टीमला. न्यू बॅटर दर्शन पोहोचतात नेट नंबर 4 वरती. धावसंख्येचा विचार केला तर 7 आकडा धावसंख्येवरती आहे. फर्स्ट ओव्हर मध्ये लास्ट बॉल. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू आता गौतमच्या हातामध्ये. दर्शन अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. यस, पुन्हा हाताला बॉल लागेल. आणखी एक अतिरिक्त धाव. सातत्यानं विचार केला. चांगल्या लाईन वरती जर का गौतमने चेंडू फेकले तर कदाचित जास्तीत जास्त 10 धावेच्या आतमध्ये धावा खर्च करेल, परंतु वारंवार फेकले जाणारे वाईट चेंडू अतिरिक्त धाव आपण पाहतोय. हलकीशी कडा. इथून आणखी एक मोठा मासा गळाला लागत असताना पाहायला मिळेल. दर्शन इथून होईल बॅक टू द डगआउट. हादऱ्यावरती हादरे दिले जात आहेत. थांबवण्याचा प्रयत्न, लगाम लावण्याचा प्रयत्न केला जातोय दुर्वा 11 सावले टीम कडून. आठ धावा धावफलकावरती. 3 गडी गमावलेत. 8 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सेकंड ओव्हर मध्ये येत आहेत गोलंदाजी मार्क वरती रुपेश. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहतोय आजच्या दिवसातील शेवटचा मुकाबला. 2-2 संघांना पराभूत करत आता एकामेका विरुद्ध ठाकलेत आणि जोरदार संघर्ष पाहायला मिळतोय. चांगलं षटक राहिलं. 3 विकेट कमावल्या गौतमने. धावा खर्च केल्या अवघ्या 8. रुपेश गोलंदाजी मार्कवर.
रुपेशचा हा चेंडू यावेळेस हलवार टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला, फसवा चेंडू पाहायला मिळाला. अतिशय पाहायला गेला ना, टप्पा आदल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेनं वलन घेताना देखील चेंडू पाहायला मिळाला. ऋतिकला ओळखता आला नाही. जर्सी नंबर 07 धावपलक 8 या आकड्यावरती असताना आता कामगिरी करावी लागेल ऋतिकला वंजारपाडा टीमसाठी. सेकंड बॉल, फटका जबरदस्त. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू सीमारेच्या पलीकडे जात असताना पाहायला मिळतोय. 6 धावा अर्जित करतील ऋतिक. खऱ्या अर्थानं क्रिकेटचा विचार केला तर क्रिकेटमध्ये डावखुरे आताचे फलंदाज हे गोलंदाजाचे थोडंसं माइंड डिस्टर्ब करत असतात आणि ती स्ट्रॅटेजी वापरली गेली. ऋतिकच्या बॅटमधून आला आहे दर्जेदार षटकार. टोटल पोहोचली आहे ती 14 या आकड्यावरती. यावेळेस फटका भरपूर उंचावरती पाहायला मिळतोय. नो मॅन झोन कडे चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न वेगाने धावले. 2 धावा कंप्लीट. थोडेसे दुखापतग्रस्त आहेत पायामध्ये अगदी पाहाल ना तर थोडीशी जखम आहे ऋतिकच्या, परंतु आपल्या टीमसाठी जबाबदारीने खेळ इथे साकारत असताना पाहायला मिळत आहेत. धावपलक जाऊन पोहोचलंय ते 16 या आकड्यावरती. 16 धावा आता धावपलकावरती आहेत. उर्वरित अजून या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. माहिती हिट आता इथून खेळणं गरजेचं असेल. चौथा बॉल, यावेळेस फटका भरपूर उंचावरती. वेगाने धावतात पुन्हा क्षेत्ररक्षक. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू आढळला. तोपर्यंत कंप्लीट पाहायला मिळतील 2. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. वेगानं प्रहार केले जात आहेत परंतु उंची जास्त आणि लांबी कमी पाहायला मिळते. नोमॅन झोनकडे चेंडू ट्रॅव्हल होत आहेत तोपर्यंत कमावल्या जात आहेत दुहेरी धावा. दुहेरी धाव्यांच्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचते ते 18 या आकड्यावरती. 18 धावा धावपलकावरती. पाचवा बॉल समोर. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. लॉंग ऑनला आपण पाहतो चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तोपर्यंत फक्त एक सिंगल न थांबलं. थोडंसं थांबवलं मैदानाच्या आतमध्ये. आता विकेट टिकवून ठेवून चांगली पार्टनरशिप बनवून आपल्या संघाला सुस्थितीमध्ये आणणं तितकंच गरजेचं. 19 धावा आता धावपलकावरती. लास्ट बॉल अजून या ओव्हरमधील शेष आहे आणि आता न्यू बॅटर इनॅट नंबर 5 वरती दाखल झाले होते विवेक. स्ट्रायकरवरती पाहायला मिळतील. फटका दर्जेदार नक्कीच आहे. पुन्हा नोमॅन झोनच्या दिशेने डीप मध्ये सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण पाहतो तितकं चांगलं पाहायला मिळत नाही. यस विद्युत वाहिनीला चेंडू स्पर्श झाला त्यामुळे चेंडू डॉट असणारे पुन्हा हाता लावा लागेल. लास्ट बॉल, यावेळेस फटका आता उंचावरती. फाईन लेगच्या दिशेला वेगाने धावतात क्षेत्ररक्षक. 2 क्षेत्ररक्षक भरपूर पाठलाग करत असताना अखेरीस सीमारेषा लगत क्षेत्ररक्षण फील्ड आणि फेकी तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळालं. धावपलक जाऊन पोहोचतंय टोटल 21 या आकड्यावरती. 21 धावा धावपलकावरती पाहायला मिळतील. 2 षटकांची समाप्ती झाली. 21 धावा धावपलकावरती आहेत. चांगली धावसंख्या आपण पाहतोय. 10.5च्या सरासरीने इथे धावसंख्या एकवटली जाते. आरोही 11 वंजारपाडा टीमसाठी खेळी साकारत असताना ऋतिक आणि विवेक ऑनस्क्रीन पाहू शकता. ड्रिंक ब्रेक आपण पाहतोय. कॅप्टन अक्षय
पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये गेलेत. थोडेसे क्षेत्ररक्षण चेंजेस केले जात आहेत. दुर्वा 11 सावले टीमचा विचार केला तर खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील आजच्या दिवसामध्ये आपण अनुभवलाय. अखेरीस आजच्या दिवसातील शेवट कोणाच्या नावावरती राहील, कोणती टीम या स्पर्धेमध्ये जागा बनवेल, कोणत्या टीमला पत्करावा लागेल पराभव, याकडे लक्ष आहे. दीपेश पाटील कडून आता पारितोषिक येते ऋतिकसाठी. ऋतिकने जर का षटकार हॅट्रिक लगावली तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. संधी आता ऋतिकच्या वाट्याला. शेवटची ओव्हर या पहिल्या डावातील. निर्णायक 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लास्ट ओव्हरसाठी गोलंदाज येत आहेत. अक्षय गोलंदाजी मार्कवर, चांगल्या टप्प्यावरती चेंडू, परंतु पंचांनी ओळखलं. लाईन पासून दूर पाहायला मिळालं. इट्स अ वाईड बॉल. अचूक पंचगिरी आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. अंपायरच्या निर्णयावरती आपण ठाम राहा. पहिला बॉल, यावेळेस खणखणीत प्रहार पाहायला मिळतो ऋतिकच्या बॅटमधून. मैदानाच्या आतमध्ये पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित राहिले विकेट ऋतिकची. आणि आता संकट दुर्वा 11 सावले टीमच्या डोक्यावर. चांगला फटका पाहायला मिळाला. ऋतिकच्या बॅटमधून पारितोषिक लागलंय. दीपेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं षटकार हॅट्रिकसाठी. आणि पहिला षटकार आलाय ऋतिकच्या बॅटमधून. 6 धावेने धावफलक उंचावत असताना पाहायला मिळते. क्वालिफायची मॅच 28 धावसंख्या धावफलकावरती. सेकंड बॉल, दिशाहीन गोलंदाजी. आणखी एक वाईट चेंडू, आणखी एक अतिरिक्त धाव. 2 अतिरिक्त धावा, 1 षटकार, अशा टोटल एका बॉल वरती खर्च झाल्यात 8 धावा. टोटल पोहोचती 28 या आकड्यावर, 29 या आकड्यावर. 29 धावा धावफलकावरती. दुसरा बॉल अक्रॉस द लाईन खेळायचा होता. वेगाने धावता क्षेत्ररक्षक स्वतः पकडतील, चांगला झेल. संपुष्टात येईल ऋतिकचा खेळ. ज्याच्या बॅटमधून षटकार आला होता तो ऋतिक आता इथून बॅक टू द डगआउट पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात. अभि, जर्सी नंबर 98. उर्वरित अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावफल संख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 29 या आकड्यावर. तिसरा बॉल, फसवी गोलंदाजी आपण पाहतोय. स्लोवर डिलिव्हरी इथे फेकण्यात आली आहे. चालाकीनं, चातुर्यानं गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी हलवार टप्प्याचा चेंडू, उचली कमी होती, ओळखता आला नाहीये. निर्धाव चेंडूची होईल सांगता. अभि गोलंदाजी मार्कवरती. अक्षय गोलंदाजी मार्कवरती. अभि फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. उंचावरती उडालाय, वेगाने धावता क्षेत्ररक्षक. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसरीसाठी निघालेत. डेंजर झोन कडे अभि. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. तिसरीची डिमांड इथून 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 झाली आहे कंप्लीट. चौथीसाठी प्रयत्न इथून आपण पाहतोय केले जात नाहीये. 3 धावा इथून कंप्लीट पाहायला मिळतील. 3च्या मदतीनं टोटल पोहोचलं 32 या आकड्यावरती. विचार करायला गेला तर चांगल्या स्थितीमध्ये धावसंख्या आता आली आहे ती आरोही 11 वंजारपटा टीमची. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू इथून समाप्त झाले. टोटल पोहोचले 32 आकड्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. फटका जबरदस्त परंतु फसलाय. उलट्या दिशेने धावत जेल घेण्याचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न लगेच झालाय. 2 झाल्यात कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय. 3 धावा इथून कंप्लीट पाहायला मिळतात. अशा प्रकारच्या चुका अखेरच्या टप्प्यात तुमच्याकडून जर का झाल्या तर येणाऱ्या दुसऱ्या डावामध्ये तितकंच मागणं ठरेल हे समीकरण दुर्वा 11 सावले टीमला यातील मात्र शंका नाही. जसे तुमच्याकडे गोलंदाज पॉवरफुल आहेत तसेच गोलंदाज आरोही 11 वंजारपडा टीमकडे देखील आहेत. 2 बॉलवरती आल्या 3-3 टोटल जमावल्या. 2 बॉलवरती 6 35 आकडा धावफलकावर. समोर समोर डाऊन दी ग्राउंड. या पहिल्या डावाचा शेवट गोड करत असताना आणि या षटकारानं नक्कीच धावसंख्या उंचावत असताना पाहायला मिळाले. आभी लास्ट बॉलवरती आला षटकार. टोटल जाऊन पोहोचली ती 41 या आकड्यावर. 41 धावा धावफलकावरती. विजयासाठी आता गरज असणार आहे ती दुर्वा 11 सावले टीमला 42 धावसंख्येची. श्रुसव्य असं संगीत आपण आणि ऐकलं. खऱ्या अर्थानं स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमची ओळख करून देणारं हे गाणं आपण ऐकलं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. बनवायच्या टोटल विजयासाठी 42 धावा. वेताळ बादशाह ग्रुप दुर्वा 11 सावले टीमला 42 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. क्वालिफायची मॅच आजच्या दिवसातील शेवटचा सामना. शेवटच्या सामन्यातील शेवटच्या डावामध्ये आपण पोहोचतोय. अर्ध्या तासामध्ये निकाल आपल्या समोर येईल. क्वालिफायच्या मॅचमध्ये कोण बाजी मारेल, कोण बाजी मारेल ती सेमीफायनलच्या मॅचसाठी. कोणत्या टीमचं अस्तित्व इथवर टिकून राहील, कोणती टीम पराभव होऊन घरी जाईल याकडे आता लक्ष असणार आहे. विनंती करतो दोन्ही ऑफिशियलला की जास्तीचा विलंब लावू नका, लगेच आपण मॅचला सुरुवात करा. गौतम आणि जयवंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली आहे. गोलंदाजी मार्क वरती ठरल्याप्रमाणे गोलंदाज आपण पाहाल तर दर्शन येतात. दर्शनचा पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय तानाजी दादा मिणमिणे यांचा अंदाज खरा ठरलाय.
चेंडू टाकण्या आधीच बोलाले चौकार आणि चौकार आला. 4 धाब्यानं सुरुवात आपण पाहतो इथे करत असताना. करत असताना मोठ्या फटक्यानं सुरुवात करतोय. सेकंड बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू समोर गॅप मोठा आहे. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल. जमवता येतील तेवढा धावा आता आपण पाहतो कार्पेट लेवलनं जमवत असताना गौतम आणखी एक ठोकतोय दर्जेदार चौकार. दोन आलेत, आणखी एक येणार का? चौकार हॅट्रिक आजच्या या शेवटच्या मॅच मधील कंप्लीट होणार का? याकडे लक्ष आहे. आता गौतमच्या या खेळीकडे नजरा लागल्या जातील. तिसरा बॉल थोडासा दबाव नक्कीच असेल गोलंदाजावर, कारण 2 चौकार आलेत. आता इथे आत्मविश्वास डगमगला तर पुढील बॉल वरती काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळेल. फटका आणखी एक दर्जेदार जबरदस्त पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला यावेळेस चौकार. आपण पाहतोय यस पंचांचा इशारा येतोय. नो चेंडू. हलकीशी काढा नक्कीच होती, परंतु नो चेंडूची फेकी बाला मिळाली. बाल बाल बचावले गेलेत गौतम. आता संधी फ्री हिटची. 13 धाबा धावपलकावरती. रिव्ह्यू नसणार प्लीज. मॅच स्टार्ट करा. 12 धावा 13 धावा धावपलकावरती आहे. फ्री हिटची संधी आपण पाहतोय गौतमच्या खात्यामध्ये. गोलंदाजी मार्क वरती दर्शन थोडंसं मागणं ठरत असताना बाला मिळतं. हे षटक आरोही 11 बंजारपाडा टीम साठी. फ्री हिटचा बॉल फटका दर्जेदार. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं पाहायला मिळतो फटका. गौतम अगदी मूड मध्ये पाहायला मिळतो आणि एका अति किल्ला लढवत असताना पाहायला मिळतो. दुर्बा 11 सावले टीम साठी खणखणीत आणखी एक दर्जेदार चौकार. चार चेंडूंचा खेळ इथवर समाप्त झालाय. धावफलक जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती. 17 धाबा धावफलकावरती 17 धाबा लागल्यात. खतरा कोणासाठी असणार? नेक्स्ट बॉलवर अक्रॉस द लाईन न फाईन लेगच्या दिशेला खेळायचा होता. इथून आपण पाहतोय तितपत चांगला बॅटवर बॉल आला नाहीये. या बॉलवरती आली एक सिंगल.
यावेळेस अक्रॉस द लाईन फाईन लेगला पायानं चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु चेंडू सीमारेषा पलीकडे येत असताना पाहायला मिळतोय. फटकेबाजी आणि फटकेबाजी चौकारांची भाषा बोलली जाते मैदानाच्या आतमध्ये. जाऊन पोहोचले. टोटल 22 या आकड्यावर 22 धावपलकावरती आहेत. अजूनही येणाऱ्या 12 चेंडूवरती गरज आहे विजयासाठी. ती 22 धावसंख्येची, अजूनही 22 धावसंख्या हवी आहे. तदनंतर या स्पर्धे ठिकाणी आपण पाहतोय मंगेश दादा करडे उपस्थित होत आहेत. सामाजिक कार्यकर्ते अंतर नीड गावचे, त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतं या स्पर्धे ठिकाणी आपलं सहर्ष असं स्वागत आणि इथवर पोहोचा. आपला यशोदित मान सन्मान इथवर केला जाईल. यावेळेस फटका, आणखी एक दर्जेदार क्षेत्ररक्षक थोडेसे पुढे थांबले होते, परंतु आपण पाहतोय पकडली आहे झेल. हादरा लागला जाईल, पहिला गडी गारद होईल इथून दुर्वा 11 सावले टीमचा. बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील गौतम. एक 7 चेंडू 17 धावसंख्येची पारी खेळून मैदानातून बाहेर येत असताना पाहायला मिळतो. चांगले एफर्ट्स लावले होते, परंतु जालं मांडलं होतं गौतमसाठी. पकडला झेल, माघारी आलेत. टोटल 22 या अंकावरती स्थिरावत असताना नजाकत दाखवली आहे कपिलनं. बेस्ट मुवमेंटला यावेळेस विकेट आपण पाहतोय, गरज होती त्या विकेटची, ती विकेट आली. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये केतन पोहोचला आहे. मागील मॅचमध्ये या 2 फलंदाजांनी मिळून दुर्वा 11 सावले टीमला विजय मिळवून दिला. तेच फलंदाज समोर ठोकत असताना पाहायला मिळतात केतन. दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. ज्या पट्ट्यामध्ये आला त्याच पट्ट्यामध्ये समोर षटकार लगावत असताना केतन आपण पाहतोय. थोडेसे क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस केले जात आहेत. फटका दर्जेदार आहे, भरपूर उंचावरती आणि भरपूर दूरवर. लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याच्या इराद्यानं इथे फटकेबाजी पाहायला मिळते केतनच्या बॅट मधून. चौकारानंतर लगेचच षटकार. समोर ठोकला होता, नंतर यावेळेस लॉंग ऑनला क्लिअर करताना पाहायला मिळाले. टोटल जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावरती, 34 धावपलकावरती आहेत. उर्वरित अजूनही विजयासाठी अवघ्या 8 धावसंख्येची गरज आहे. 8 धावसंख्येची गरज आपण पाहतोय. चौथा चेंडू यावेळेस आपण पाहतो चुकी पाहायला मिळते आबीकडून. गोल्डन विकेटची संधी गमावली आहे की मॅच मुमेंटन आता इथून चेंज होईल. खऱ्या अर्थानं ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आले तो केतन पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पाहायला मिळेल. धोक्याची घंटा वाजेल वंजारपाडा टीम साठी, यातील मात्र शंका नाही. जीवनदान कोणाला मिळालंय, ज्याची बॅट चांगल्या पद्धतीनं उत्तर देते आव्हानाला, तो केतन पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. स्ट्राईक रोटेट झाली, संधी मिळाली. जयवंत आपण पाहतो यावेळेस लेग स्टीम मिस करत असताना इट्स अ वाईड बॉल.
5वा बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथे कॉलिंग कॉम्बिनेशन थोडंसं असं वाटतं चुकतंय की काय, परंतु स्वतःला आणि आपल्या टीमला सावरत असताना पाहायला मिळतील दोन्ही फलंदाज थांबलेत. चांगली कॉलिंग पाहायला मिळते. पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पाहायला मिळतील दोन्ही फलंदाज. इथून जबाबदारीने खेळ पाहायला मिळेल. लास्ट बॉल या ओव्हरमधील लास्ट बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. काय घडलाय मैदानाच्या आतमध्ये, माघारी यावं लागेल जयवंतला. लास्ट बॉल वरती विकेट आली आहे. आता येणारे निर्णायक 6 चेंडू विजयासाठी गरज असणारे 6 धावसंख्येची. कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम थोडेसे नाराज असतील. स्वतःच्या खेळीवरती जर का मैदानाच्या आतमध्ये विकेट टिकून राहिली असती तर तितकं मागडं हे समीकरण वाटलं नसतं, परंतु आता मज्जा रंगत आपण पाहतो येत असताना. निर्णायक येणारे 6 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज विचार करायला गेला कपिलच्या गोलंदाजीचा तर नक्कीच एक वाईट बॉल हाताला होता. तदनंतर ते 2 चेंडू जर का पाहायला गेले, एक डॉट बॉल, एक बॉलवरती विकेट थांबवण्याचा प्रयत्न. स्थिरावली धावसंख्या टोटल 36 आकड्यावरती. अजूनही गरज विजयासाठी येणाऱ्या 6 चेंडूवरती 6 धावसंख्येची. निर्णायक क्षणी मुकाबला येऊन पोहोचलाय. क्वालिफायची मॅच एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मॅचसाठी. इथून सुरुवात केली जाईल 6 चेंडूंना. पहिला बॉल वेगानं अभिनव फेकलाय. अजूनही मॅच मध्ये भरपूर सारी रंगत बाकी आहे. विचार करायला गेला क्रिकेटचा तर 1 चेंडू मध्ये 6 धावा देखील बनवल्या जातात, परंतु 6 चेंडू मध्ये कधी कधी एकही धाव होत नाही. असे बरेचसे कारनामे करणारे संघ आहेत आणि यात वंजारपाडा टीमचा गोलंदाज देखील तितकाच ताकदीचा. समोर केतन आडव्या बॅटनं फटका दर्जेदार. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसरीचा प्रयत्न वेगाने फेकलाय. थ्रो वेगाने धावतायत. चितेच्या चपलाईनं धावत असताना केतन आपण पाहतोय स्वतःसाठी नव्हे, स्वार्थासाठी नव्हे, तर आपल्या टीमच्या नावासाठी, गावाच्या नावासाठी यावेळेस खेळ त्याच्या माध्यमातून. 2 धावा आल्या. टोटल पोहोचली 38 या आकड्यावर. बनवायच्यात आता 4 बॉलवरती 4. स्लोवर चेंडू, परंतु फटका टायमिंग करून पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसरीचा प्रयत्न पुन्हा झालाय. यस, इथून रेफर करण्यात आलंय. चेक केलं जाईल. कंप्लीट आहे धाव. आपण पाहतो केतन पोहोचले. कंप्लीट झाल्या टोटल 2. आता येणारे निर्णायक 3 चेंडू अवघ्या 2 धावसंख्येची गरज आहे. निर्णायक 3 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. एखादा आणखीन डॉट बॉल प्रेशराईज करू शकतो फलंदाजाला. त्या अनुषंगाने अभिप्रयत्न करणार का? चांगली सुरुवात डॉट बॉलनं केली, परंतु तदनंतर जर का पाहाल तर अगदी हलक्या हातानं दुहेरी धाब्यावरती फोकस करतोय केतन. टोटल 4 2 बॉलवरती कमवल्या हव्यात. अजूनही विजयासाठी 2:40 पर्यंत पोहोचली आहे दुर्वा 11 सावले टीम. चौथा बॉल कार्पेट लेवलनं फटका. इथे झाली आहे मिसफील्ड. दुसरीचा प्रयत्न. इथून काय घडलंय मैदानात, काय घडलंय मैदानात? विकेट आली आहे. अजून मॅच मध्ये भरपूर सारी रंगत बाकी आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर केतन जागा सोडायला तयार नव्हता. इथून माघारी यावं लागेल अक्षरला. अक्षय बॅक टू द डगआउट झाले. धावबादच्या स्वरूपात आलेली विकेट. आता मॅच मध्ये रंगत. येणारे 2 चेंडू विजयासाठी फक्त 1 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. हृदयाची स्पंदन वाढवणारा हा सामना. चित्तथरारक मॅच आपण अनुभवतोय. स्वर्गीय भास्कर स्मृती चषक 2026 च हे 16वं पर्व आपण अनुभवतोय. या पर्वातील आजचा पहिल्या दिवसातील शेवटचा सामना. क्वालिफायची मॅच रंगत वाढत असताना पाहायला मिळतीये. आता एखादा डॉट बॉल
खऱ्या अर्थानं आरोही 11 वंजारपाडा टीम साठी खूप महत्वाचा असेल. थोडंसे क्षेत्ररक्षण टाईट करण्यात आले, कारण सीमारेषा लगत चेंडू गेला तर नक्कीच विजयी व्हाल, परंतु कार्पेट लेवलने देखील ही धाव सहज कमावू शकतात. त्यासाठी आपण पाहतोय झालं अगदी घट्ट करण्यात आलं. बॅटर रुपेश आपण पाहतो इनट नंबर 5 वरती जोखीम आता स्वीकारावी लागेल. बनवायची टोटल 1-2 बॉलवर. पाचवा बॉल यावेळेस धावबाची विकेट मैदानाच्या बाहेर आली. आता गरज असेल लास्ट बॉल वरती एक चेंडू आणि एक धाव संख्येची. अफलातून चांगला सामना. असं वाटलं होतं लवकरात लवकर मॅच फिनिश करतायत की काय दुर्वा 11 सावले टीम, परंतु त्यांना देखील भरपूर सारे कष्ट भरपूर सारे परिश्रम करायला लावलेत. आरोही 11 वंजारपाडा टीमने सातत्यानं विचार केला या परिसरामध्ये तर कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावरती हे नाव देखील चांगल्या स्तरावरती घेतलं जातं, ते म्हणजे वंजारपाडा. चांगली फाईट देतीये वंजारपाडा टीम. कोणतीही टीम पराभव स्वीकारायला तयार नाहीये. प्रत्येकाला विजयी व्हायचंय, परंतु आपल्याला विजयी होण्यासाठी समोरच्याला पराजित करणं देखील तितकंच गरजेचं असतं. आता दोन्ही टीम कडून ते प्रयत्न पाहायला मिळतील यातील मात्र शंका नाहीये. विनंती करतो जास्त वेळ लावू नका. लास्ट बॉलला लवकर सुरुवात करा. हवी लास्ट बॉल वरती एक धाव. जमेची बाजू पाहायला गेलं तर वन डाऊनच्या भूमिकेत गेलेला केतन पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे, ज्याच्या बॅट मधून 2 षटकार पाहायला मिळालेत. आता मोठ्या फटक्याची गरज नाहीये, फक्त एक धाव, निर्णायक एक धाव. लास्ट बॉल आपण पाहतो रंगत वाढत असताना पाहायला मिळतीये. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. यावेळेस आता कोशिश करावी लागेल. लास्ट बॉल वरती आली विकेट आणि इथं लास्ट बॉल वरती जल्लोष आरोही 11 वंजारपाडा टीमच्या वाट्याला पाहायला मिळतोय. लास्ट बॉल मध्ये विजय संपादन करत असताना पाहायला मिळते वंजारपाडा टीम. काय एफर्ट्स राहिलेत मैदानाच्या आतमध्ये. असं वाटलं होतं सहजरित्या दुर्वा 11 सावले टीम विजय स्वीकारते की काय, परंतु अखेरीस शेवटपर्यंत अगदी श्वास रोखून ठेवला होता आरोही 11 वंजारपाडा टीमना आणि इथे विजय संपादन केलंय. आजच्या दिवसातील लास्ट मॅच मध्ये विजय संपादन करत असताना पाहतो आपण क्वालिफायची मॅच आरोही 11 वंजारपाडा. ह्या मॅचचा हिरो ज्यानं खूप चांगली खेळी